खामगाव येथे कष्टकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी लॉकडाऊन तोडण्याची प्रतिक्रिया सोनोने यांनी परिषदेदरम्यान व्यक्त केली आहे। कोरोना महामारीच्या आड देशभरात 9 कोटी लोकांचा रोजगार गेला आहे, तर 40 कोटी मजुरांच्या जगण्यासाठी दैनंदिन गरजाही पूर्ण होणे कठीण झाले आहे। येत्या काळात कोरोनामुळे नव्हे तर जगण्याच्या समस्यांनी भारतात आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे। या समूहाला जगवण्यासाठी शासनाकडून सुरू असलेला लॉकडाऊन तोडल्याशिवाय पर्याय नाही। शासनाने कोणतीही कार्यवाही केली तर वंचित बहुजन आघाडीकडून लॉकडाऊन तोडला जाईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। कोरोनाचा मृत्यूदर अल्प आहे, त्याचा धोका केवळ दुर्धर आजारी रुग्णांनाच अधिक आहे। त्यांनी काळजी घ्यावी, इतरांना उत्पन्नाच्या साधनापासून वंचित ठेवू नये। देशभरात मोठ्या प्रमाणात इतर कारणांनी लोकांचे मृत्यू होतात। केवळ कोरोनाची भीती दाखवून गोरगरिबांना जगण्याच्या लढाईत हरवण्याचा प्रकार सुरू आहे। आता सर्वसामान्यांची सहनशक्ती संपली आहे। परिस्थिती अशीच राहिली तर कोरोनाने नव्हे तर दैनंदिन जगणे अशक्य झाल्याने आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढू शकते। त्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुरू करा, बाजारपेठातील व्यवहार सुरळीत करा, उद्योग व्यापार कामधंदे तातडीने सुरू करावी। यासाठी लॉकडाऊनचे नियम तोडण्याचे आंदोलन वंचित बहुजन आघाडीकडून सुरू केले जात आहे, असेही सोनोने यांनी सांगितले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।